देशातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे. हिट अँड रन कायदा लागू नाही. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर निर्णय. टँकर चालकांच्या संपाचा भाजी आणि फळ मार्केटवर परिणाम. दादरच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली तर 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. टँकर चालकांचा संप मागे. मात्र नागपुरात 300 पेक्षा जास्त पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. पॉवर पेट्रोलची 160 रुपयांनी विक्री. वाहन चालकांच्या संपाचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील परिणाम. बाजारातून कांदा नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं सोलापुरात कांद्याचे लिलाव बंद. देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर. 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा, कमिशन वाढवावं, धान्यातील तूट भरून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संप. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा. गावस्तरावर बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना. तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढवण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह. लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी. लोकसभेला अमरावतीमधून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही. बच्चू कडूंचं वक्तव्य. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी मीच लोकसभेचा उमेदवार. नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा दावा. तर मी मोठी माणसं, त्यांना उत्तर द्यायचं नाही. अशोक चव्हाणांचा टोला. मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे जाणार. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंसोबत चर्चा करणार.